पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कंठवलीचा वैभव पाटील आता गोलंदाजीसाठी येतोय. एक कसलेला गोलंदाज आहे, वेल एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर तितकाच वेल एक्सपिरियन्स बॅट्समन आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर बॅकवर्ड करण्यायोग्य उद्घाटन सोहळा आपण बघितलेला आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण नेट गेलो होतं थोडा वेळ. इथे चेंडू हवेमध्ये 17 चेंडू 52 धावांची गरज असताना प्रमोद घरत मात्र तंबूच्या आश्रयाला. खरं तर संतोष चौधरी आपला हा भाग आहे इकडचा, तो आगरी कोळी आणि कराडी वस्ती जास्त असलेला भाग आहे. त्यामुळे आगरी संस्कृती, कोळी संस्कृती आपण नेहमी जपत असतो आणि म्हणूनच या रायगड प्रीमियर लीगच्या उद्घाटनाच्या दिवशी ऋतुजा चौधरी, जान्हवी संतोष चौधरी, तन्वी संतोष चौधरी आणि आर्या जगताप चौधरी यांनी कोळी गीतावर सुद्धा इथे नृत्य केलं होतं, जे आपले संतोष चौधरी यांच्या दोन्ही कन्या. आपला अनुभव पणाला लावावा लागेल. 16 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. भावेश वैभव पाटील आहे समोरच्या बाजूनं. चेंडू बॅटची कड घेऊन येतोय, परंतु यष्टीरक्षक मात्र चांगलं काम करतोय. मोठी धावांची गरज आहे, परंतु चेंडू मात्र डॉट येत आहेत आणि इथे मात्र क्रांतीवीर मेघनाथ प्रतिष्ठान जगण्यासाठी आपण पाहतोय ती या क्रांतीवीर मेघनाथ प्रतिष्ठान जासई श्रेडून संघाला फिरून मारायचं होतं. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. प्रफुल्ल मोकल आपण बघितलं की बाहुबली ज्याला आपण म्हणतो, बॅटला जर चेंडू लागला तर प्रत्येक वेळा मैदानाच्या बाहेरच जातात, परंतु त्यासाठी चेंडूच्या लाईनमध्ये येणं महत्त्वाचं आहे. 14 चेंडू आणि आता 51 धावांची गरज आहे. चेंडू कमी होत चाललेली आहेत, धावा वाढत चाललेल्या आहेत. 51 अजूनही अर्धशतकची मारायचं आहे ते जिंकण्यासाठी. 14-51 इथे मात्र सरळ लॉंग ऑफच्या वरून मारायचं होतं, परंतु हातात झेल देऊन तंबूत परततोय तो प्रफुल्ल मोकल. हॅलो डीजे, 1 मिनिट. 39-75 क्रमांकाची एक स्विफ्ट लावण्यात आलेली आहे स्टेजच्या पाठीमागे. विनंती आहे त्यांना की आपण आपली गाडी बाजूला घ्यावी. 39-75 क्रमांकाची स्विफ्ट ज्याची असेल त्यांना विनंती आहे की कृपया आपण बाजूला घ्यावे. 13 चेंडू 51 धावा टिकेमाळे आपण बघितलं. ओमकार पाटील, सूरज आत्मडे आपण बघितलं की टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 85 धावांचा डोंगर जसा गोलंदाजी केली होती तशी फलंदाजी आता योगेश पवारला करावी लागेल. देव मात्र पण कमी नाही आहे. पेन बलवलीचा हा खेळाडू, पेन क्रिकेटचा एक तारा आपण म्हणतो, पेन तालुक्यातला देव म्हात्रे याने मध्ये पण आपण 34-35 धावा येताना बघितलेल्या आहेत. बघूया काय घडतंय का क्रांतीवीर मेघनाथ प्रतिष्ठान जासई संघासाठी. जासई शिरडोन, परंतु इथे मात्र खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू, ऑफ साईडला चेंडू चालला आहे. ऑन साईडला एकच धाव मिळते योगेश पवारला आणि हे षटक मालतोडे संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती